धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. इथली शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रावर नेहमीच अनिश्चिततेचं सावट असतं. राज्यातील मर्यादित सिंचन सुविधा, पिकांच्या वाढीच्या वेळात पावसाने दिलेली ओढ यामुळे गेली काही वर्ष सतत दुष्काळाला तोंड द्यावं लागत आहे. नियोजनबद्ध प्रयत्न केले तर या संकटावर नक्की मात करता येते हे दाखवून दिलंय जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याची उपलब्धता ही फार मोठी अडचण आहे. शाश्वत शेतीसाठी सिंचन सुविधा आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कालबद्ध नियोजन केंद्र सरकारमार्फत करण्यात आलं आहे. सर्व विभागाच्या समन्वयाने जलसंधारणा अंतर्गत उपाययोजना करून नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान अनेक गावात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही या अभियानाची यशस्वी सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 279 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. सन 15-16 या वर्षात अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 279 गावाची निवड केलेली होती. त्यामध्ये वडगाव तांदळीचा समावेश करण्यात आलेला होता. आणि सन 15-16 मध्ये झालेल्या कामामुळे आज आपण या ठिकाणी बघतोय की अत्यंत चांगल्या प्रकारची कामं झाली आणि या कामामुळे जो फायदा झाला तो या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या याच्यात नमूद केलेलाच आहे. पण जलयुक्त शिवार अभियानामुळे मागील 5 वर्षात या गावात सततचा टँकर चालू होता आणि या कामाचा झालेल्या फायद्यामुळे ह्या टँकर बंद झालेला आहे आणि हंगामी 48 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर बागायत शेतात वाढ झालेली असून याच्यामध्ये जो फायदा झालेला आहे, लोकांची हंगामी बागायत क्षेत्रात वाढली झाली आणि पाण्याच्या टँकरची संख्या घटली. अत्यंत उपयुक्त असा हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस या गावाची 2015-16 या वर्षासाठी टँकरमुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली. 870 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, 9 सिमेंट बंधारे, 10 MG नरेगाचे शेततळे आणि मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत 2 शेततळे पूर्ण केले असून जवळजवळ 9-10 शेततळे प्रगतीपथावर आहेत. या गावामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये उतरलेला आहे आणि माझ्या समवयस्क मुलं सगळे शेतीत उतरल्यामुळं मला इथं काम करायला इंटरेस्ट आला आणि आम्ही यामुळं या आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. घाटशिरस या गावी पावसाचं पाणी अडवण्यासाठी, पाणी जिरवण्यासाठी विविध कामं हाती घेण्यात आली. नाला रुंदीकरण, कंपार्टमेंट बंडिंग, शेततळी, जुन्या नाल्यातील गाळ काढणं ही कामं केल्यामुळे घाटशिरस गावात गेल्या वर्षी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं. आज घाटशिरस या गावामध्ये सुमारे 870 हेक्टरवर कंपाऊंड बंडिंगची कामं पूर्ण केलेली आहेत. त्याचबरोबर 9 सिमेंट नाला बांधण्याची कामं देखील आपण या ठिकाणी कृषी विभागामार्फत पूर्ण केलेली आहेत. कामं करत असताना जनतेचा किंवा गावातल्या ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा या ठिकाणी सक्रिय सहभाग या योजनेच्या दरम्यान मिळाला. योजनेची फलश्रुती यातच आहे की गावातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळं आणि
कृषी विभागामार्फत पाणलोटाची जी काही कंपाऊंड बंडिंग असेल, सिमेंट नाला बांध असेल, ही सगळी कामं गुणवत्तापूर्ण कशी होतील ह्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने अतिशय चांगल्या प्रकारची यश या ठिकाणी आपल्याला जलयुक्त शिवार अभियानामध्ये घाटशिरस या गावामध्ये मिळालेलं आहे. हे सगळं करत असताना तांत्रिक ज्या काही बाबी आहे म्हणजे माथा ते पायथा उपचार करणे, त्याचबरोबर मूलस्थानी जलसंधारण करणे यासारख्या बाबींचा जाणीवपूर्वक आपण अंगीकार या ठिकाणी केला. माथा ते पायथा काम करणं म्हणजेच पाणलोटाच्या वरच्या भागामध्ये डीप CCT सारखी कामं वन विभागामार्फत असतील किंवा कंपाऊंड बंडिंग सारखी कामं कृषी विभागामार्फत असतील आणि ओघळ नियंत्रणासारखे उपचार, त्यामध्ये सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे, तसेच नवीन सिमेंट नाला बांधाची कामं आणि खोलीकरण रुंदीकरणासह नवीन स्ट्रक्चरची उभारणी करणं अशा स्वरूपाची कामं कृषी विभागामार्फत हाती घेतली. आमच्या गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भरपूर कामे करण्यात आली. त्यामध्ये 9 बंधारे झाले, पाण्याची टंचाई कमी झाली आणि गावामधले टँकर पूर्णपणे बंद झाले आणि गावामध्ये पाण्याच्या पातळीत भरपूर वाढ झाली. सन 2015-16 या वर्षात 18 गावामध्ये, नगर तालुक्यातील 18 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची आपण कामं केली. कामं करण्यापूर्वी शिवार फेरी करून सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवार फेरी केली आणि आवश्यक असलेल्या नवीन जलसंधारणाच्या उपाययोजना, जुनी कामांची दुरुस्ती, गाळ काढणे याचा अगोदर आराखडा तयार केला. ग्रामसभेमध्ये त्याला मान्यता घेतली. जिल्हा समितीची, जिल्हा अभियान समितीची मान्यता घेऊन त्यानंतर टेंडरिंगद्वारे आपण कामं सुरू केली. लोकसहभाग हा योजनेतला आत्मा आहे. सुदैवानं सर्व गावांमध्ये अतिशय चांगला लोकांचा सहभाग मिळाला. प्रामुख्यानं कंपार्टमेंट बंडिंग, खोल सलग समतलचर, सिमेंट नाला बांध आणि नाला खोलीकरण, गाळ काढणे या बाबींवर आम्ही प्रामुख्याने ही मोठ्या प्रमाणात कामं केली आणि अतिशय चांगला पाणीसाठा या 18 गावांमध्ये निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण थोडं बरं होतं, काही भागात कमी, काही भागात जास्त. असं जरी होतं तरी याचा एक दृश्य परिणाम असा दिसून आला, जानेवारी महिन्यात सुरू करावा लागणारा टँकर मे महिन्यात देखील अजून सुरू करावा लागला नाही. जलयुक्त शिवारची कामं झालेल्या गावांमध्ये हे या जलयुक्त शिवारच्या अभियानाचं यश म्हणावं लागेल. जलसंधारणाची ही कामं झाल्याने गावावरचं दुष्काळाचं संकट तर टळलंच, पण इथल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर विविध फळ पिकांचं उत्पादन घेतलं. आज खरीप आणि रब्बी हंगामातही इथला शेतकरी विविध पिकं घेत आहे. गुरांसाठी चाऱ्याचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांचं हे धनही आज त्यांच्या घरी सुरक्षित आहे. पूर्वी घाटशिरस गावामध्ये खरीप सीझन फक्त शेतकऱ्यांना घेता येत होता. आज या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये सुद्धा पिकं जोमात उभी आहेत. आपल्या जलयुक्त शिवार अभियानामुळेच हे केवळ शक्य झालं. आज रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात जनावरांची वैरणीची सोयसुद्धा या ठिकाणी गावात उपलब्ध झाली आहे. पाण्याची शाश्वत उपलब्धता जलयुक्त शिवारमुळे या ठिकाणी गावात होऊ शकली, हे आवर्जून या ठिकाणी नमूद करावं लागेल. आज घाटशिरसमधील शेतकरी डाळिंब, रंगीत ढोबळी मिरची यासारख्या भाज्या आणि फळपिकं पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस यासारख्या अद्ययावत पद्धतीने घेत आहे. विशेष म्हणजे तरुण वर्ग यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणण्याचा त्यांनी निर्धार केलाय. या गावात आम्ही 6 शेडनेट हाऊस उभे केले आणि आता 23 हेक्टर फळबाग लागवड MG नरेगातून पूर्ण केलेली आहे. त्या संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केलेलं आहे आणि आणखीही 30-35 हेक्टर क्षेत्र आम्ही परत फळबाग लागवडीखाली येत्या जूनमध्ये आणणार असून त्याचंही सगळं क्षेत्र ठिबक खाली आणणार आहे. आणि ग्रामसभेत आम्ही आत्ताच्या 1 मेच्या संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणण्याचा ठरावच पारित केलेला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गतच या गावात 6 शेतकऱ्यांचा शेडनेट पॉलीहाऊसचा या ठिकाणी आपण एक गट स्थापन केलेला आहे. आणि रंगीत ढोबळी मिरची असेल किंवा भाजीपाला पिकांमध्ये वांग्यासारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन आज हाती घेतलेलं आहे आणि अतिशय चांगल्या स्वरूपात आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहे. जेणेकरून या ठिकाणी 4 पैसे पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा जास्त मिळतील, हे सगळं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थ शेतकरी आणि तरुण शेतकऱ्यांमार्फत केलं जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक गाव भालगाव. ऊस तोडणी कामगारांचं गाव म्हणून भालगावची ओळख.
सततच्या पाणी टंचाईमुळे ऊस तोडणी आणि स्थलांतर याशिवाय इथल्या लोकांकडे पर्याय नव्हता. शासन यंत्रणा आणि लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान भालगावात राबवण्यात आलं. पावसाचा थेंब न थेंब साठवला गेला आणि पाणी टंचाईमुक्त होण्याचा पहिला मान भालगावने पटकावला. गेल्या वर्षी पहिल्या पावसात पाणीच पाणी चहूकडे असं म्हणण्याची वेळ आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे भालगाव जलमय झाला. पाथर्डी तालुका सगळ्यात जास्त दुष्काळी आहे आणि ह्या दुष्काळी माध्यमातून जास्त लोक ऊसतोडणी कामगारासाठी जातात आणि ऊसतोडणी कामगार जर रोखायचा असेल तर हे जलयुक्त शिवार ही योजना कृषी खात्याने भालगावमध्ये पाथर्डी तालुक्यात सगळ्यात जादा राबवलेली आहे आणि भविष्यात याचा फार मोठा फायदा होणार आहे. कारण वरून जे निसर्गाचा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जे पाणी येतं तसंच नदीला वाहून जातं आणि ह्या जलयुक्त शिवाराच्या कृषी खात्याने नालबंद हे जे काम घेतलेलं आहे ह्या कामाच्या माध्यमातून शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे आणि जे कृषीच्या लोकांनी इथं थांबून रात्रंदिवस थांबून काम करून घेतलेला आहे ह्या कामाचा फायदा सर्व भालगावाच्या परिसरातील नालाबंदमुळे होणार आहे. त्याच्यामुळे विहिरीला पण पाणी येणार आहेत, बोरला पण पाणी येणार आहेत आणि जे लोक पाऊस झाल्यानंतर पुढच्या वर्षी जो पाऊस होईल त्या पावसाच्या माध्यमातून जे पाणी साठन आणि त्या पाण्याचा जो फायदा होईल आणि जो आमचे गोरगरीब जनता ऊस तोडण्यासाठी कारखान्यावरती जात आहे तर कारखान्यावरती जाण्याचं हे बरंचसं 90 ते 80% बंद होणार आहे. सुरुवातीला नाला साफ करणं, जुन्या ओढ्यातील गाळ काढणं अशी कामं ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीतून केली. त्यानंतर कृषी विभाग आणि गावकरी यांनी एकत्र येऊन जलसंधारणाचं काम केलं. त्यामुळेच आज भालगाव इथल्या विहिरी, बोर यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं. गावच्या जे लोकवर्गणीच्या सहभागामधून जे कृषी विभागाने पूर्वीचे जे बंधारे बांधलेले आहेत त्या बंधाऱ्याचा गाळ जवळजवळ ते पूर्ण काढलेला आहे आणि ते काम सुद्धा पाण्याच्या लायकीचं आहे. आणि आजची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळं या कामाचा भालगाव, खरमटवाडी, कासळवाडी या गावासाठी भरपूर फायदा होणार आहे. आणि जे राहिलेले जे कामं आहेत हे कामं सध्या गावामध्ये 4 ते 5 पोकलिंग मशीन चालू आहेत आणि ते काम उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत. त्याच्यामुळं आता परत जे फायदा होणार आहे तर हा शेतकऱ्याला जास्त फायदा होणार आहे. आणि म्हणून गावच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 2 ग्रामपंचायतनी सुद्धा 14 वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी खर्च करून 2 ओढे उकरलेले आहेत, खोलीकरण केलेलं आहे. आणि पाण्याचा स्रोत म्हणून गावाच्या जवळ एक ओढा आहे लेंडी नाल्या, त्याच्यावरती ग्रामपंचायतनी सुद्धा एक मोठा बंधारा बांधलेला आहे आणि त्या बंधाऱ्याचा फायदा हा गावचे जे बोर आहेत आणि पिण्याची जी पाईपलाईन आहे याला भरपूर फायदा होत आहे. महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग यांनी कंपार्टमेंट बंडिंग, शेततळं, रानमळा ओढा, तळंडी ओढा, बेलदरी ओढा, मोती तलाव यासारखी नजर लागावी अशी कामं या भालगावात केली. कंपार्टमेंट बिल्डिंगमुळं आमच्याकडे जी फळबाग नसतात तर ती फळबागाची लागवड याच्यामधून होणार आहे. आणि जे CCTचं जे काम सुरू केलेलं आहे ते काम आता मायंबा मच्छिंद्रनाथ हद्दीमध्ये चालू आहे. ते 25 हेक्टर काही आर क्षेत्र आहे त्याचं आणि ते पण काम उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भालगावात चारा, पाणी बघायला मिळाला नाही. पण आज त्याच भालगावात जलसंधारण, जलसंवर्धनाच्या कामामुळे विहिरी, ओढे, नाले जिवंत झालेत. गेल्या वर्षी मे महिन्यात भालगावात चारा, पाणी बघायला मिळाला नाही. पण आज त्याच भालगावात जलसंधारण, जलसंवर्धनाच्या कामामुळे विहिरी, ओढे, नाले जिवंत झालेत. भालगावात जलगंगा आणण्यासाठी डॉक्टर जयहिंद खेडकर यांनी तरुणाईला हाताशी घेऊन सुरुवात केली. त्याला जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि केंद्र शासन यांची चांगलीच साथ मिळाली. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आजपर्यंत या गावामध्ये लोकसहभागातून
66 लाखाची कामं झालेली आहेत. त्याच्यामध्ये 5 ओढे उकरून झालेले आहेत. त्याच्यानंतर जवळजवळ 500 हेक्टर क्षेत्रावर बंडिंग झालेलं आहे रोजगार हमी योजनेमधून. आणि आजची स्थिती पाहिली तर 1200 हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामं चालू आहेत. तुम्ही जर पाहिलं सगळीकडे भोवताली फिरून तर सध्या ह्या परिसरामध्ये 4 पोकलँड मशीन चालू आहेत. याशिवाय कृषी खात्यामार्फत 3 बंधाऱ्यातला गाळ काढला गेलेला आहे. ग्रामपंचायतीमार्फत 1 ओढा उकरला गेलेला आहे. आणि बाकीची कामं देखील ज्या ज्या पातळीवर चालू आहेत ती इथं चालू आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम असं झालं होतं की गेल्या वर्षाच्या मेमध्ये आमच्या गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होत होता, चारा नव्हता. आणि हे गाव तर जिवंत राहिलं पाहिजे ह्या भूमिकेतून मग ही कामं सुरू झाली. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर सगळीकडं तुम्हाला योग्य प्रकारे चांगल्या पद्धतीनं जलयुक्त शिवारची कामं चाललेली आहेत. याचा फायदा असा होईल की ही जी कंपार्टमेंटची कामं चालू आहेत ह्या कंपार्टमेंट बंडिंगच्या कामामधून 1 मीटर खोल 1 मीटर रुंदीचा चर तयार होतो. आणि येणारं पाणी जे आहे, पळणारं जे पाणी आहे ते थांबेल जाग्यावर, ते जमिनीत मुरलं जाईल. त्याच्यातून पाणी साठा वाढेल, त्याच्यामुळं आमच्या विहिरींना पाणी येईल. याच्या अगोदर मला असं सांगावंसं वाटतं की गेल्या मेमध्ये जी काही थोडीफार कामं आमची झालेली होती त्या कामाचा परिणाम आम्हाला ताबडतोब मागच्या जूनमध्ये दिसलेला आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेचा तांदळी वडगाव इथल्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आणि राष्ट्रीय फलोद्यान योजनेअंतर्गत अधिकाधिक क्षेत्र फळबाग लागवडीखाली आणलं. रंगीत ढोबळी मिरची आणि शेडनेटमधील वांगी उत्पादन घेणारे हे आहेत या योजनांचे लाभार्थी. पूर्णपणे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचं फार दुर्भिक्ष्य होतं. 2014, 2015 आणि 2015-2016 साली जे जलयुक्तचे कामं झाले त्या माध्यमातून आमच्या विहिरीची पाण्याची पातळी एकदम चांगल्या प्रकारे वाढली. त्याआधी आम्ही बागेला पाणी नगरवरून टँकरने मागवत होतो. जलयुक्तचे कामं झाल्यानंतर टँकरमुक्त पिण्यासाठी झालो आणि फळबागेसाठी झालो. या ठिकाणी आपण ज्या डाळिंबाच्या बागेत भागवा जातीची डाळिंबाची बाग आहे या बागेत उभे राहिलो. इथं साधारणपणे फक्त जनावराला खाण्याचे पिकं किंवा जिरायतं पिकं होत होते. जलयुक्तचे कामं झाल्यानंतर मी फळबागेची लागवड केली आणि फळबागेच्या लागवडीतून विशेष करून म्हणजे चांगल्यापैकी आर्थिक प्राप्ती व्हायला लागली. कृषी विभागाने जे जलयुक्तचे कामं केले आहेत, शेततलावाचे कामं केलेत, त्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती निश्चितपणे होऊन राहिलेली आहे. आणि मार्केटच्याही दृष्टीने कृषी खाता असेल, पणन खाता असेल, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य करतं. मनरेगा, कल्पवृक्ष या योजना राबवल्याने डाळिंब लागवडीस चालना मिळालीच, शिवाय संरक्षित पाणी सुरक्षित आणि काटकसरीने कसं वापरावं याचे धडेही गावकऱ्यांना मिळाले. कॉन्व्हर्जनचाच भाग म्हणून या गावामध्ये महात्मा गांधी नरेगा सारख्या योजनेमुळं कल्पवृक्ष लागवड योजना जी राज्य शासनाची एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, या योजनेमध्ये डाळिंब लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं. 4.5 बाय 3 मीटर या नवीन शिफारस करण्यात आलेल्या लागवडीच्या अंतरामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला आणि मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड देखील घाटशिरस या गावामध्ये झाली आहे. जवळपास 70 हेक्टरपर्यंत काम आज फळबाग लागवडीचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता हे सगळं करत असताना जलयुक्त शिवार अभियानमध्ये पाणलोटाची कामं झाली, पाण्याची उपलब्धता झाली, पण उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे कामी, तसेच संरक्षित सिंचन देणे कामी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करण्याचं प्रोत्साहन कृषी विभागामार्फत देण्यात आलं. त्याला शेतकऱ्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. आज जवळपास सगळं क्षेत्र गावातलं ठिबक सिंचनाखाली फळबाग लागवडीचं आहे. शेततळे त्याबरोबर त्यासाठी आवश्यक असलेलं अस्तरीकरण यासारख्या गोष्टींचा सुद्धा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानसारख्या योजनेमधून आपण सहभाग करून घेतला. जेणेकरून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं शेतकऱ्यांना शक्य होईल आणि संरक्षित सिंचनाची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल. अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकामी कॉन्व्हर्जनसारख्या विविध योजना असतील त्याचा आपण जोड दिली आणि अतिशय चांगले परिणाम या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळत आहे. पाणी साठवलं गेलं असताना, अडवलेलं गेलं असताना त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सुद्धा गावामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे. मागील 1 वर्षापूर्वी आम्ही गावामध्ये नवीन बोरवेल बंदीचा निर्णय घेतला
त्याचप्रमाणे वृक्ष तोडबंदीचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्याचीसुद्धा 1 वर्षामध्ये आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांच्या सहभागातून काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली आहे. घाटशिरस या गावात नाला बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणं यासारखी जलसंधारणांची अनेक कामं इथे पूर्ण झाली. आमची माती आमची माणसं. घाटशिरस या गावात नाला बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग, नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणं यासारखी जलसंधारणांची अनेक कामं इथे पूर्ण झाली. त्यामुळे येत्या पावसात हे गाव पाण्याने समृद्ध असेलच, तरीही अजूनही काही कामं इथे व्हावीत असं मत खेडकर यांनी व्यक्त केलंय. मला या निमित्तानं शासन प्रशासन यांना एक विनंती करायची की अजून एक 4-5 प्रस्ताव आमचे शासकीय दरबारी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये गॅबियन बंधारे 30-32 करावेत अशी आमची विनंती आहे. आणखी काही 1-2 ओढे आमचे उकरायचे आहेत. 5 सिमेंट बंधारे आमचे तयार करायचे आहेत. आणि नाला जे माती नाला बांध 1972 साली तयार झालेले होते त्याच्यातला गाळ काढून जर मिळाला तर हे गाव पूर्णतः जलयुक्त शिवार होईल. तर माझी ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ही विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला की आमची जी उरलेली कामं जी प्रस्तावित आहेत कृपया त्याच्या लवकर चालना द्यावी. अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव, घाटशिरस, तांदळी वडगाव या सर्वच गावांचा जल अभियानामुळे कायापालट झाला. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन विभाग, मनरेगा या सर्वच विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केल्याने इथला दुष्काळ हद्दपार होईल यात शंकाच नाही. मौजे तांदळी वडगाव हे सन 2014-15 मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवडले होते. इथं पूर्वी साधारण 400 ते 450 मिलीमीटर पाऊस पडत होता, परंतु गावात पाणी कुठे राहतच नव्हते. तर सन 14-15 निवड झाल्यानंतर ह्या गावामध्ये कंपार्टमेंट बंडिंग आणि डीप CCTची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. त्याच्यामुळे या गावात मागच्या वर्षी संपूर्ण परिसरात पाणी झाले होते. आणि आपण आता ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत हे क्षेत्र पूर्वी जसे साईडचे क्षेत्र आहे तसे इथं संपूर्ण पडीक होते. इथं कोणतंही प्रकारचं पीक उगत नव्हतं, परंतु आपले कामं झाल्यामुळे पाणी साठा वाढल्यामुळे त्यांनी या इथे सोफिया नावाची गुलाबाची व्हरायटी लावली. आणि लावल्यानंतर त्यांनी त्या व्हरायटी लावून ठिबक सिंचन केले. त्यांना ठिबक सिंचनाचे सुद्धा शासनाकडून अनुदान मिळालेले आहे. आणि ह्या गुलाबापासून साधारण महिन्याला 15 ते 20 हजार रुपयाचे उत्पन्न निघत आहे. म्हणजे ज्या पूर्वी जिथं काही उत्पन्न निघत नव्हते त्या ठिकाणी आज त्यांना 15 ते 20 हजार रुपयाचे उत्पन्न निघत आहे. आणि इथून पुढे सुद्धा त्यांना त्याचा चांगला लाभ होईल. त्याच्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. लोकसहभाग हा याचा गाभा आहे. हे अभियान ग्रामीण भागाला जलसंजीवनी देणारं आहे. त्यासाठी प्रत्येकाने पळणाऱ्या पाण्याला थांबवा, अडवा आणि जिरवा हा महामंत्रच अंगीकारला तर गावांचा विकास अगदी दृष्टिक्षेपात आहे असंच समजा.